हा खूप कॉमन क्वेश्चन मला विचारला जातो की फक्त चालणं पुरेसं आहे का? महिलांनी आठवड्यातून नेमका कोणता व्यायाम केला पाहिजे, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्हाला शरीर मजबूत ठेवायचं आहे, हॉर्मोन्सचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, पुढच्या आयुष्यासाठी शरीर अगदी तयार ठेवायचं असेल तर आठवड्याचा हा साधा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आठवड्यातून 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग. वजन उचलणं म्हणजे बॉडी बिल्डिंग नव्हे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हाडं मजबूत राहतात, स्नायू टिकून राहतात, इन्सुलिनचं काम चांगलं होतं आणि वाढत्या वयानुसार होणारी कमजोरी कमी होते. 2 दिवस कार्डिओ. कार्डिओ म्हणजे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा जॉगिंग किंवा तुम्ही डान्स पण करू शकता. यामुळे काय होतं, तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, स्टॅमिना वाढतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे योग. योगमुळे शरीराची लवचिकता वाढते, पाठदुखी मानदुखी कमी होण्यास मदत होते, झोप सुधारते आणि मन शांत राहते. ते तुम्ही 2 दिवस करा. हे सगळं मिळून काय होतं, मासिक पाळीतील त्रास कमी होतात, PCOSमध्ये जीवनशैली सुधारण्यास मदत होते, हाडं मजबूत राहण्यास मदत होते, भविष्यातील गर्भधारणेसाठी शरीर अधिक तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोजच्या आयुष्यात जास्त ऊर्जा मिळते. तुम्ही आठवड्यात कोणता व्यायाम जास्त करता, फक्त चालता की स्ट्रेंथ ट्रेनिंग ही करता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलेसोबत शेअर करा.